दहशतवादाचे धडे देणारी, तरुणांची माथी भडकवणारी, बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देणारी, रॉकेट किंवा विष निर्मितीचं प्रशिक्षण देणारी अशी 114 पुस्तकं जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. दहशतवादी संघटनांशी संबंधित जहाल अतिरेकी साहित्याचा प्रसार डिजिटल माध्यमांद्वारे सुरूच असल्याचं ATSला गोपनीय माहितीवरून समजलं होतं. अशा हिंसक सामग्रीमुळे देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं लक्षात येताच ATSने जप्तीची मागणी सरकारकडे केली होती. हे साहित्य आयसिस, इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिदीन, पीर पंजाल रेजिमेंट, अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे समोर आलं होतं. अशा प्रकारचं मटेरियल की ज्याच्यामध्ये रॅडिकलायझेशन करणं, बॉम्ब तयार करणं, हल्ले कसे केले पाहिजेत, एकल हल्ला कसा केला पाहिजे, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन रॅडिकलाइज करण्याच्या दृष्टीनं जे काही नेटवर, डार्क नेटवर, पब्लिकेशन्समध्ये असं जे मटेरियल सर्क्युलेट होत होतं हे बॅन करण्याकरता राज्यामध्ये एक्सप्रेस कायदा नव्हता. परंतु आता आपण जो जनसुरक्षा कायदा तयार केला त्या कायद्यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल बॅन करून त्याचं सर्क्युलेशन करणाऱ्यांवर आपल्याला कारवाई करता येते. त्यामुळे ती कारवाई राज्याने केली आहे.